बालरंगकर्मी योजना राबवणारी ठाणे ही एकमेव महानगरपालिका. महापौर शर्मिला पिंपळकर. ठाणे महापालिका व साहिल आर्ट मोशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या बालरंगकर्मी योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या एका बटरची बेटर गोष्ट या लघुपटाचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे करण्यात आले. ठाणे महानगरपालिका शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारची बालरंगकर्मी योजना राबवणारी ठाणे महानगरपालिका महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका असल्याचे सांगत महापौरांनी सर्व बालरंगकर्मीचे कौतुक केले. या कार्यक्रमास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, नगरसेवक मुकेश मोकाशी, प्रशांत जाधवर, गट अधिकारी संगीता बामणे, बालकलाकार श्रेयस थोरात आदी उपस्थित होते. एका बटरची बेटर गोष्ट हा लघुपट पाहिल्यावर त्यातील कथा ही माझ्या लहानपणाशी मिळतीजुळती असल्याचे भोसले. लहान वयात कष्ट करून आज इथपर्यंत पोहोचलो असल्याचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी नमूद केले. तर कोणतेही काम हे लहान किंवा मोठं नसतं, ते प्रामाणिकपणे करणं महत्त्वाचं असल्याचे सांगत मीही 5वीत असताना कंदील तयार करून ते आजूबाजूच्या लोकांना 5 रुपयांमध्ये विकत असल्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिका नेहमीच चांगल्या उपक्रमांना सहकार्य करत असते. ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध उपक्रम घेत असते. एका बटरची बेटर गोष्ट या लघुपटात सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम अभिनय केला असून भविष्यात यातून नक्कीच कलावंत घडतील असा विश्वास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी नमूद केले. तर अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या व साहिल मोशन आर्टचे मंगेश देसाई यांचे अभिनंदन केले. खरं तर ठाण्यातून बरेच उपक्रम ठाणे शहराच्या नागरिकांसाठी राबवले जातात. त्याचमध्ये बालरंगकर्मी योजना ही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून, शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित केली गेली होती आणि त्यांचं आज प्रसारण खरं तर घाणेकर नाट्यगृहामध्ये इथे प्रसारित केलं गेलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या जेवढ्याही शाळा आपल्या आहेत त्याच्यामधल्या शाळेतले जेवढे पण विद्यार्थी आहेत त्या सर्वांच्या यांना वाव देण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खरं तर ठाणे महानगरपालिका नेहमीच कार्यरत असते आणि आज 1000 मुलांनी यामध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये 390 मुलांना पार्टिसिपेट केलं गेलं होतं. मंगेश देसाई दादांनी प्रस्तुत केलेली मंगेश देसाई दादा नेहमीच ठाणे महानगरपालिकेच्या बरोबर असतात. त्याचबरोबर जेवढ्या काही योजना या पालिकेच्या माध्यमातून उपक्रम राबवले जातात त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचाही पाठिंबा, सहभाग तेवढाच असतो की आपल्या ठाणेकरांना ज्या योजना आणि जे उपक्रम राबवले जातात ते त्यांच्यापर्यंत पोहोचवले गेले पाहिजेत. आणि असाच उपक्रम हा बाल रंगीकर्मी योजना या अंतर्गतामध्ये राबवला गेला होता आणि खरंच खूप चांगला प्लॅटफॉर्म आज या मुलांना मिळाला आहे. आणि मी धन्यवाद मानेल मंगेश देसाई दादांचं की त्यांनी अनेक प्रकारच्या योजना आपल्या या मुलांसाठी खरं तर राबवल्या पाहिजेत. आणि त्यांनी आपल्या ठाणे महानगरपालिकेला अजून एक निवेदन दिलं आहे की आम्हाला असं प्रॅक्टिस किंवा सरावासाठी आम्हाला जे एक खुलं मैदान किंवा खुलं जागा उपलब्ध करून दिली तर दादाला मी नक्कीच सांगेल की तुमच्यासाठी अनेक मैदानं किंवा अनेक असे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्हाला प्रॅक्टिससाठी ठाणे महानगरपालिका नेहमी तत्पर असेल. ची बेटर गोष्ट हा एक छोटा लघुचित्रपट मंगेश देसाई दादांनी प्रस्तुत केला होता आणि त्यातला हा आपला एक छोटासा बटर तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. तो तुम्हाला थोडंसं काहीतरी बोलणार आहे. मला काम करून भरपूर छान वाटलं, भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि भरपूर मजा आली. तुझं नाव काय, कितवीला आहे तू? माझं नाव वाटलं तुझं आम्ही कलाकार हो. माझं नाव रुद्र दिनार जोशी आहे. मी 7वीत शिकतो. माझ्या शाळेचं नाव इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल आहे. कसं वाटलं तो एवढ्या लोकांच्या बरोबर काम करून? मजा आली, मस्त वाटलं. बालरंगकर्मी योजना जी आहे 4 वर्षापूर्वी या योजनेची सुरुवात झाली
आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला सांगितलं की आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातनं या संकल्पनेला जन्म झाला. आनंदाची गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत साधारणतः 1000च्या वर विद्यार्थ्यांनी नाट्य प्रशिक्षण घेतलं. आपण नाट्य प्रशिक्षण त्यांनी अभिनेता बनावा किंवा अभिनेत्री म्हणून घडावं म्हणून हे देतोय अशातला भाग नाही, तर या नाट्य प्रशिक्षणामधनं त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढते, कम्युनिकेशन स्किल वाढतं आणि हे सगळं जे स्किल आहे किंवा कॉन्फिडन्स हा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तरी महत्त्वाचा असतो. म्हणजे आज जर तुम्ही बघत असाल तर मोबाईल हे खूप म्हणजे हे गॅझेट जे आहे गॅझेट तेवढंच धोकादायक आहे आणि तेवढंच उपयोगी पण याचा धोका काय होऊ शकतो हे सुद्धा मुलांना कळणं खूप गरजेचं आहे. आपण हा जो लघुचित्रपट केला, या लघुचित्रपटामध्ये सगळ्या ठाणे महानगरपालिकेतल्या विद्यार्थ्यांना घेतले, त्यांनी अभिनय केला आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातच नव्हते, भारतातली पहिली महानगरपालिका ही ठाणे महानगरपालिका की असा उपक्रम राबवते आणि या उपक्रमाच्या अंतर्गत हा लघुचित्रपटाची निर्मिती करण्यात आली. मुलांनी सुंदर काम केलं आणि यातनं आपण एकच संदेश दिला आहे या लघुचित्रपटातनं की माणसांनी माणसासारखं कसं घडावं आणि माणसांनी माणूस म्हणून घडत असताना कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी आपण जोपासल्या पाहिजेत. ठाणे महानगरपालिका नेहमीच या गोष्टीला साथ देत असते. मी महापौरांना पण मगाशी विनंती केली की याला आपण अजून मोठं स्वरूप कसं देता येईल या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. कारण आपण बघतो की हळूहळू या मोबाईल किंवा मुलांच्या स्ट्रेस वाढत चालल्यामुळे त्यांना स्ट्रेस बस्टर असं काहीच राहिलेलं नाही. आणि कला आणि क्रीडा या दोन गोष्टी अशा आहेत, हे दोन क्षेत्र असे आहेत की माणसाला स्ट्रेस बस्टर तर स्ट्रेसपासून दूर करतातच, पण चांगलं माणूस म्हणून घडवण्यासाठी खूप मदत करतात आणि तशी उदाहरणं वेळोवेळी आपण पाहत आलो आहे. आणि या उपक्रमाला आजपर्यंत मला ठाणे महानगरपालिकेने खूप साथ दिलेली आहे. म्हणजे ठाणे महानगरपालिका आणि साहिल मोशन आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे 4 वर्ष हा उपक्रम चालू आहे. त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतोच. आमच्या नाट्य प्रशिक्षकांचे सगळे मनापासून आभार मानतो. हे सगळे प्रशिक्षक जे आहेत हे विविध विद्यापीठातनं नाट्यशास्त्र विभागाची पदवी घेऊन पासआउट झालेले, यांचं रीतसर सर्टिफिकेट आपण बघतो आणि नंतर त्यांना प्रशिक्षणासाठी बोलवतो. त्यामुळे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना कशी राबवता येईल याचा जर विचार केला तर मला असं वाटतं हे महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा एक पुढचं पाऊल ठरेल. ठाण्यात या मुलांना प्रशिक्षणासाठी कसं आपण काय करतो की ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमधल्या जी मुलं आहेत त्यातल्या शिक्षकांना आपण विचारतो की ही जी मुलं आहेत ही मुलं मॅक्झिमम गॅदरिंगला कुठली मुलं सहभागी होतात. शक्यतो ज्यांना नाट्याची आवड असते तीच मुलं गॅदरिंगमध्ये सहभागी होतात किंवा आपण त्यांना आव्हान करतो की कोणाला यायचं या शिबिरामध्ये, ते सगळे त्यात सहभागी होतात. आणि आनंदाची गोष्ट की यावर्षी 400 मुलांनी सहभाग घेतला. सर, मुलांच्या सुप्त गुणांना कुठेतरी बाहेर काढण्यासाठी उपयोगी आहे का? अगदी 100%. आता तुम्हाला सांगतो काही मुलांनी तर असे प्रश्न केले की म्हणजे ते आपण ते वापरलं सुद्धा या लघुचित्रपटामध्ये की मोदी साहेबांनी नोटाबंदी केली, त्यांनी दारूबंदी का नाही केली. तेव्हा त्या मुलाला विचारला हा प्रश्न, तर तो म्हणाला मी ज्या भागात राहतो त्या भागात सगळे दारू पिऊन धिंगाणा घालतात काका, आणि माझे वडील सुद्धा घरी येऊन दारू पिऊन खूप धिंगाणा घालतात. म्हणजे त्याच्या मनावर काय परिणाम झाला की दारू ही वाईट आहे, ती वाईटच आहे आणि त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये माझं घर स्पॉईल होतं. मग त्यांनी हा स्ट्रेट प्रश्न विचारला की एवढं सगळं होतं, नोटाबंदी होतं, मग दारूबंदी का नाही. आणि मला असं वाटतं की हळूहळू एक मुलगी नाही, मला तर असे 2-4 उदाहरणं अशी आली आहेत की ते खूप डिप्रेशनमध्ये गेले होते, बोलायचे नाहीत कोणाशी, पण या प्रशिक्षणामध्ये आले, नाट्य प्रशिक्षणामध्ये, आणि हळूहळू ओपन अप झाले. आज ती मुलगी बिनधास्त